नमस्कार मित्रांनो, जय हनुमान, जय श्रीराम. आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, मुलांक 1 असलेल्या लोकांनी नंबर 8 हा का वापरू नये. आता तुम्ही म्हणाल मुलांक 1 म्हणजे काय? तर ज्या लोकांची जन्मतारीख 11 जानेवारी 1989 असेल, तर 11 याची टोटल 1 + 1 म्हणजे किती 2 येते. तर हा 2 म्हणजे काय झाला मुलांक. तर ज्या लोकांची समजा जन्मतारीख 10 असेल, तर या मुलांक किती येईल 1. तर अशा मुलांक 1 असलेल्या लोकांनी कधीही आयुष्यामध्ये नंबर 8 हा वापरू नये. आता तुम्ही म्हणाला नंबर 8 कधी वापरू नये, तर तुम्ही गाडी घेत असाल तर 4 अंकांची टोटल 8 येऊ नये. घर घेत असाल तर घराच्या नंबरची टोटल 8 येऊ नये. तसेच तुम्ही कोणत्याही मोबाईल नंबर घेत असाल तर त्याची टोटल 8 येऊ नये. अशा प्रकारे तुम्ही कधीही कोणता महत्त्वाची गोष्ट करत असाल तर त्याची टोटल करून बघा आणि ती टोटल 8 येऊ नये याची दक्षता घ्या. आता तुम्ही म्हणाल की नंबर 1 वाजेने 8 का घेऊ नये, तर नंबर 1 हा आहे राजा, कारण तो नंबर आहे सूर्याचा आणि नंबर 8 हा आहे शनीचा. तर तुम्हाला माहितीच आहे की सूर्य आणि शनी यांचं कधी जमत नाही. दुसरी गोष्ट, राजा आणि शनीला तुम्ही जज पण म्हणू शकता आणि आपण सर्वंट क्लास लोक म्हणतो. तर राजा सर्वंट क्लासच्या लोकांबरोबर फारसा तुम्हाला माहिती आहे त्यांचा ताळमेळ काही जमत नाही. तसेच राजाला जजकडे जाण्यासाठी फारसा त्याचा संबंध येत नाही किंवा तो जजला फारसा जुमानत नाही, कारण तो स्वतःला राजा समजतो. त्यामुळे नंबर 1 असलेल्या लोकांनी नंबर 8 म्हणजे मुलांक 1 असलेल्या लोकांनी नंबर 8 हा त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही घेऊ नये. तुम्ही कोणाशी लग्न करत असाल, तुम्ही कोणाशी पार्टनरशिप करत असाल, तर त्याचा मुलांक जरूर तपासा. तुमचा मुलांक 1 असेल तर मुलांक 8 असलेल्या व्यक्तीबरोबर शक्यतो पार्टनरशिप, लग्न ह्या गोष्टी टाळाव्यात.